ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता गणराय गणपती बाप्पा विसर्जन झालं. आता पितृपक्ष आणि नेमका पितृपक्ष पंधरवाडा गणराया गेले आणि आता सुरू झाला. म्हणजे नेमकं गणरायानं काय केलं, माता पार्वती आणि शंकर यांची सेवा केली आणि मग त्यांनी दाखवून दिलं, मी जशी सेवा केली ना तशी तुम्हीही करा. आणि मग हा पितृपंधरवाडा सुरू झाला. आता आपण या सृष्टीत जन्माला आलो. आपण कसं काय आलो? आपल्याला हा जो पंचतत्वाचा देह मिळाला, हा कोणामुळं मिळाला? बाप आणि आई यांच्या संयोगातून आपला जन्म झाला. आणि मग आपले जे आईबापाचे, आईचे नातलग आणि बापाचे नातलग, पितृकुळ आणि मातृकुळ यांचं आपल्यावर काय आहे? बंधन आहे, ऋण आहे. आणि हे ऋण फेडण्याकरता आपण काय करायला पाहिजे? हा पितृपंधरवाडा साजरा करायला पाहिजे. नुसता पितृपंधरवाडा साजरा करून चालणार नाही. जोपर्यंत हे जिवंत आहे, आईचं गणुगत आणि बापाचं गणुगत आणि आईवडील यांचं आपण आज्ञा पाळायला पाहिजे, यांची आपण सेवा केली पाहिजे. का? त्यांच्यामुळं आपल्याला दुर्लभ असा मानवदेव मिळाला. पण आजचा माणूस काय झाला? पशु बनला. केलेले उपकार विसरला. पशु ते काय पाप पुण्य जाणती. पशुला काय पापही कळत नाही, पुण्य कळत नाही. तसे आजचा माणूस माझ्यावर कोणाचा उपकार आहे, मी काही आबळातून पडलो का? आपल्याला यांचे उपकार आहे. त्याने आपल्याला लहानचं मोठं केलं आणि आपल्याला हा हे जग दाखवलं. आणि त्यांच्या उपकाराची आठवण म्हणून हा पितृश्राद्ध. आता विज्ञान याचा माझा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ कोणचा आहे? विज्ञान आणि पुराण आणि चालू परिस्थिती या तिघांच्या आधारित आहे. कारण आता पुराणामध्ये काही गोष्टी लिहून ठेवायला आहे त्या काल्पनिक आहे. त्यावेळच्या लोकांची बुद्धी होती, त्यामुळं त्यांना ती होती. आजच्या विज्ञान युगात ते मान्य नाही. आता त्याने काय सांगितलं आहे? कैलासवासी, स्वर्गवासी आणि पाताळ. पाताळ नाही, स्वर्ग नाही, काय नाही. ही पृथ्वी, ही ग्रह तारे, आकाश, चंद्र. आणि ही पृथ्वी सूर्याभोवती फिरती, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. आणि याच्यामध्ये काय आहे? हवा, अग्नी, वारा, पाणी. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. आणि जसं ही बाहेरची सृष्टी आहे, ही मोठी सृष्टी आणि ही छोटी सृष्टी. बाहेर जर बदल झाला, आत बदल होतो. आणि हा देह कशाचा आहे? पंचतत्वाचा आहे. आणि ज्या वेळेला माणूस मरतो त्यावेळेला कुठं जातो? या पंचतत्वात विलीन होतो. आणि विलीन झाल्यानंतर त्याला जशी त्याची वासना असेल, वासनेच्या संगी जन्म घेणे लागे, तो झाला अंगी हारून. जशी वासना असेल तशा योनीत त्याचा प्रवेश सुरू होतो. आणि मग हा जन्माला आला त्यावेळेला मागच्या जन्माची जी वासना आहे तर आजही पुनर्जन्म मानले गेलेला आहे. जशी त्याची वासना असेल आणि तशी मग आपल्या वाडवडिलांच्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या पुऱ्या करणं काम कोणाचं आहे? आपलं आहे. तर आपल्यावर सांगितलं मातृपितृ ऋण आहे, त्यांचं कर्ज आहे. आणि ते कर्ज आपण फेडण्याकरता ते जे वेळेला मरतात त्यांच्या वासना असतात आणि त्या अनेक पशु योनीमध्ये जशा योनी असतील त्याच्यात असतात. आणि मग ज्या वेळेला आपण हे श्राद्ध करतो त्यावेळेला अन्नदान करतो, शेजारच्या माणसाला उपास करून ठेवतो, त्याला आपल्या वडिलांच्या ठिकाणी मानतो. आणि मग हे जे अन्नदान त्यांना घालतो, ब्राह्मणांना घालतो, साधू संतांना घालतो आणि पशुपक्ष्यांना सुद्धा घालतो, गाईला घालतो, कावळ्याला घालतो. चिड्या मुंग्या जे प्राणी असतील ते ज्या रूपात असतील त्यांना हे अन्न मिळतं. आणि मग आपण हा पितृपंधरवाडा साजरा करतो. आता हे जे आपण म्हणतो हे आपल्या पितृऋण, पितृदोष. हा पितृदोष ज्या वेळेला असतो तो काढण्याकरता कुठं जातात? त्र्यंबकेश्वरला जातात, गयाला जातात आणि राक्षस भवनला जातात. अशा 3 ठिकाणी जातात. आणि तिथं जाऊन ही विधी करतात गाईला, कावळ्याला, प्राण्यांना. आणि ते अन्नदान देतात. पण
तरी काहींचं ते पुरवत नाही. का? आपण जर कोणाची बुडीताची जमीन गेले, त्याचा आत्मा अटकेले, आपण कोणाला त्रास दिलेला आहे, त्याचा आत्मा अटकेले, आणि आपल्या आईवडिलांची आपण सेवा केली, आपले आईवडील दुःखात गेलेले, त्यांचे काही इच्छा आकांक्षा अपुरे राहिले, आणि मग ते येतात आणि मग तो कुठून अडतात, त्याला लग्न वेळ होत नाही, त्यांच्या घरात आरोग्य मिळत नाही, सुख समाधान मिळत नाही, ते पैसा कमावतात, कष्ट करतात, ते त्यांना पुरत नाही, आणि सतत त्यांच्या घरात भांडणं चालू असतात. आणि मग त्यांना आपण म्हणतो भूत म्हणजे आत्मा. तो आत्मा या सृष्टीमध्ये फिरत असतो आणि त्या कुटुंबाला त्रास देत असतो. म्हणून हे मातृपितृ ऋण आहे. जिवंतपणे त्यांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, आपले आईचे गुणगात, बापाचे गुणगात, आणि आपल्या घरी एखादा माणूस जास्त दिवस राहिलेला आहे आणि त्यात तो जो आपल्या घरी मेला, तर त्याचंसुद्धा आपल्याला करावं लागतं. आपण कोणाची बुडीताची जमीन घेतलेली, त्याचासुद्धा आत्मा अटकेला असतो. आणि आपल्याला जसं प्रॉपर्टीमध्ये मुलीला बापाचा हिस्सा मिळतो आणि नवऱ्याचाही मिळतो, तर बापाच्या तिकडे जे काही असेल विधी, तीसुद्धा त्या नातवांना किंवा त्या मुलीला ती करावं लागते. आणि हा जो भाद्रपद महिन्यात पितृपक्ष, ह्या वेळेचे वातावरण किती असतं, हिरवगार असतं, पालेभाज्या भरपूर असतात, आणि त्या पालेभाज्या स्वस्त मिळतात, आणि हा करायला काहीच महाग नाही आहे. या पालेभाज्या आणून आणि 4 लोकांना जेवण घालून, पशुपक्ष्यांना जेवण घालून, आणि हा साजरा करायचा असतो. आणि मग साजरा केल्यानंतर ते जे आत्मे, त्या आत्म्याला समाधान मिळतं ना. आपण जर आपल्या आईवडिलांचं जर केलं, तर आपले मुलं आपले करणार आहे. आज काय झालेले, आपण आपलं अनुकरण मागचे मुलं करतात. मुलं जे आहे ना, हे काय टेप रेकॉर्ड आहे, जसं तुम्ही कराल तसं ते करतात. मग आपली भारतीय संस्कृतीमध्ये हे जे ऋण आहे, हे ऋण फेडण्याकरता हा पितृपंधरवारा आहे. आणि हा बघा, हे आपणच करतो असं नाही. ज्या वेळेला भीष्माचार्य त्यांनी त्याच्या बापाला शंतनू राजाकरता सत्यवतीला त्यांनी आणलं, मी मरेपर्यंत लग्न करणार नाही, या गादीवर जो बसल त्या गादीचं मी रक्षण करील. आणि दुर्योधन जरी किती वाईट वागला, तर त्याची पण होता, तर मी त्याला दुखवलं नाही. द्रौपदी सभेत ओढीत नेली तरी तो त्याला काय, कारण गादीचं रक्षण करेल. आणि ज्या वेळेला तो शंतनू राजा मेला, त्यावेळेला त्याची तो विधी करायला लागला. तर पाण्यातून काही ठिकाणी पाण्यात घास टाकतात, काही ठिकाणी कावळ्याला घालतात, काही ठिकाणी गायला घालतात. त्यांनी हात वर केले. मग त्यावेळेला त्याने सांगितलं, मी जशी वडिलांची सेवा केली तशी आता या कलियुगात लोक करणार नाही. मग मी गाडी भुईवर ठेवतो, मग आपण पिंडदान भुईवर ठेवतो, आणि तिथं ते कावळे घेतात. रामानंसुद्धा बापाची आज्ञा पाळली, विधी रामाने केली. ज्या वेळेला रावणाची विधी बिभीषण करत नव्हता, रामानं सांगितलं, त्याच्यात आत्मा होता, तो रावण होता, तो गेला, त्याची विधीसुद्धा मी करतो. आणि मग बिभीषणाने त्याची विधी केली. म्हणजे ही पहिल्यापासून पितृऋण. आणि हा सृष्टीचा नियम आहे. वर आकाश नाही, पाताळ नाही, ही पृथ्वी आहे, हे पंचतत्व आहे. या पंचतत्वामध्ये प्रत्येक प्राणी आहे, वनस्पती आहे, आणि योनी आहेत. त्या योनीत तो आत्मा फिरतो, आणि हे भ्रमण चालू आहे. मग जसं पोप आणि पुण्य, काही ठिकाणी पुण्य, काही प्राण्यांची, कुत्र गाय यांची एवढी व्यवस्था आहे की माणसाची नाही. आणि जो श्रीमंत घरात जन्माला येतो, तो कोणतरी योगी असतो, आणि तो भ्रष्ट होतो. तो भ्रष्ट योगी तो श्रीमंताच्या घरी जन्माला येतो, आणि त्याच्या पाप पुण्याचं ते भोग बघतो. जोवर त्याचं पुण्य आहे तोवर ते भोग बघतो, परत दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करतो. म्हणून हा पितृपंधरवारा आहे. या वेळेला आपण आपल्याला कोणातरी आपल्या बापाच्या ठिकाणी माणूस मानून त्याला उपास करू घालतात, 4 लोकांना जेवण घालतात, पशुपक्ष्यांना घालतात, गाईला, कुत्र्याला, कावळ्याला, मुंगीला, आणि अन्नदान, आणि मग समाधान, घरात शांती मिळते. तशी शांती मिळण्याकरता हा पितृपंधरवारा आहे. हा पहिल्यापासून चालत आलेला आहे, आणि आजही आपण हा साजरा करायचा आहे. आणि आपल्या वाडवडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. नुसतं घालून चालणार नाही. जोपर्यंत जिवंत आहे त्यावेळेला आईवडिलांची सेवा करा. आपल्या मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्यदेव भव, ही संस्कृती आहे, आणि संस्कृती जपा.
मी जगल आणि दुसरा जगल ही संस्कृती आणि माझं भरलं पाहिजे विकृती. तरी विकृती राक्षस झाला तरी तो काय टिकत नाही. म्हणून याच्याकरता हे पितृ साजरा करा आणि आईवडिलांची सेवा करा आणि हा उत्सव आपण साजरा करा. जय भैरवनाथ महाराज की जय.